मार्फत लावलेले व्हिडिओ दाखवले आणि व्हिडिओ दाखवून कशा पद्धतीचे आधीचे व्हिडिओज म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक त्याच्यात काय मला तो मी बघितला, मला काय त्याच्यात कळलं नाही. म्हणजे सिक्रेट काय होतं, असं काहीतरी गुप्त काहीतरी गोष्ट बाहेर काढली. अख्ख्या जगाने बघितलेले व्हिडिओ आहे, नवीन काय त्याच्यात? जसे आमचे बघितले तसे तुमचे व्हिडिओ बघितले. मोदी साहेब अजित पवारांबद्दल काय बोलले, मोदी साहेब अशोक चव्हाणांबद्दल काय बोलले, देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीबद्दल काय बोलले, याची अनेक व्हिडिओ आहेत. व्हिडिओनी काही सिद्ध होत नाही आणि काही सांगताही येत नाही. आणि राजसाहेबांनी कधी नाकारलं नाही ते जे काय बोलले. जे बोललोय ते बोललोय. मोदींबद्दल पण बोलले 2019ला, तेही व्हिडिओ दाखवून लावायचे होते. 2024ला जेव्हा आम्ही पाठिंबा दिला होता त्यांना लोकसभेला, तेव्हा ते व्हिडिओ पण दाखवायचे होते. ते का नाही दाखवले त्यावेळेला? अण्णामलाई यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याला अमित सेल म्हणजे भाजपचे आमदार त्यांनी समर्थन दिले आणि त्यांनी असं म्हटलं की आपण आधीपासूनच बॉम्बे असं मुंबईला संबोधित करतो, त्यामुळे काही जण बॉम्बे म्हणतात आणि आपण मुंबई म्हणतो. मद्रास म्हटलेलं चालेल काय? तामिळ सेल्वनला विचारा एकदा, चेन्नईला मद्रास म्हटलं तर चालेल का? आणि बोलतो का तो मद्रास का चेन्नई बोलतो? एकदा विचारा आणि सांगा मला. सोडावा तो काय त्या अण्णामलाईला तामिळनाडूत नाही कोण विचारत आहे, आपण कशाला एवढं सोडा. स्टेजवर बसल्याचं पाहायला मिळालं. ह्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण थेट भाजपचे प्रदेशाध्यक्षच लुंगी घालून काल स्टेजवर होते रवींद्र चव्हाण. कोण? रवींद्र चव्हाण लुंगी घालून बसले, नशीब सोडून नाही बसले ते. एकीकडे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र कालपर्यंत बऱ्याच वॉर्डमध्ये पैसे वाटपात देखील व्हिडिओ समोर आले आहेत. मला काय आश्चर्य नाही वाटलं. अजून बहुतेक खूप व्हिडिओ येतील. त्यांच्याकडे वाटायला विचार नाहीत, त्यांना पैसेच वाटावे लागतील. काल फोर्टच्या परिसरात पैसे वाटपाचा प्रकार काल वरळीमध्ये सुद्धा पुढे आलेला आहे आणि वरळीचे युबीटीचे जे उमेदवार आहे त्यांच्याच विरोधात बघा, पैसे युबीटीचे वाटो, मनसेचे वाटो किंवा कोणीही वाटो, पैसे वाटणं चुकीचं आहे हे आमचं ठाम म्हणणं आहे. जर कोणी वाटत असेल तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कालच्या एकंदरीतच फोर्टच्या परिसरामध्ये जी कारवाई झाली पोलिसांमार्फत, तिथं युबीटीचे उमेदवार जे अजिंक्य दात्रक आहेत आणि सुजाता सानप